परमेश्वराला धन्यवाद. ख्रिस्त येशूच्या चांगल्या, ख्रिस्त येशूच्या महान, ख्रिस्त येशूच्या पवित्र नावामध्ये की परमेश्वराने आज आपल्याला एकत्र केलं. परमेश्वराची महिमा, परमेश्वराची इच्छा, त्याच्या गौरवासाठी, त्याच्या महिमेसाठी खरोखर समजून घेण्याकरता आज आपल्याला परमेश्वराने एकत्र केलं. मी विशेष करून त्यासाठी परमेश्वराला धन्यवाद देतो. काल परवा 2 दिवस आपण परमेश्वर कृपेने खरोखर एक उपयोगाचा, आपल्या सर्वांच्या फायद्याचा, आपल्या सर्वांच्या विशेष करून परमेश्वराच्या महिमेकरता असणाऱ्या संदेशाला आपण समजून घेतलं. मी विशेष करून त्याकरता परमेश्वराला धन्यवाद देतो आणि आजच्या आपल्या खरोखर सहभागितेला मी सुरुवात करत आहे. परमेश्वर खरोखर खूप चांगला आहे. परमेश्वर खरोखर खूप महान आहे की तो विशेष करून दररोज आपल्याला त्याच्या महिमेसाठी, दररोज आपल्याला विशेष करून त्याच्या गौरवाकरता परमेश्वर आपल्याला सहाय्य करत आहे, आपल्याला मार्गदर्शन करत आहे. आपल्या सर्वांना विशेष करून परमेश्वर पवित्र आत्म्याद्वारे खरोखर जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांविरुद्ध सावध करत आहे की आपण सर्वांनी परमेश्वरामध्ये खरोखर खास करून आपल्याच्या संदेशाला मी परमेश्वर कृपेने सुरुवात करत आहे. प्रार्थना पण सर्वजण परमेश्वरामध्ये नेहमी करत असतो. प्रार्थना पण परमेश्वरामध्ये सर्वजण प्रत्येक वेळेस परमेश्वर कृपेने करत असतो. आणि फक्त दरम्यान कधीकधी आपल्याला हे समजणं गरजेचं असतं की परमेश्वर देव स्वर्गीय पिता प्रभू येशू आपल्या प्रार्थनांना पूर्ण करण्यासाठी, आपल्या प्रार्थनांना परमेश्वराच्या गौरवाकरता वेळेत मान्य करण्यासाठी महत्त्वाचं ते काय असतं परमेश्वरामध्ये हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. फक्त प्रार्थना करणं इज नॉट द मेन थिंग, इज नॉट द इम्पॉर्टंट थिंग. ओनली डुईंग प्रेयर इज नॉट द इम्पॉर्टंट थिंग. दॅट इज नॉट द ओनली इम्पॉर्टंट थिंग. बट द मेन थिंग इज दॅट, महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्या प्रार्थना परमेश्वराने प्रत्येक वेळेस मान्य करण्यासाठी, आपल्या प्रार्थनांचं परमेश्वराने प्रत्येक वेळेस लवकर उत्तर देण्यासाठी काहीतरी समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे. परमेश्वरामध्ये काहीतरी कुठंतरी परमेश्वराच्या गौरवाकरता हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की परमेश्वर कोणती प्रार्थना लगे मान्य करतो आणि कोणती प्रार्थना परमेश्वर लवकर मान्य करत नाही, किंवा परमेश्वर कोणती प्रार्थना मान्यच करत नाही, कोणत्या प्रार्थनाकडे परमेश्वर दुर्लक्ष करतो, हे आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये कळणं खूप गरजेचं आहे, माहीत असणं खूप गरजेचं आहे. मी प्रार्थना केली, मी प्रार्थना करतोय, मी उपवास करतोय, सगळं मान्य आहे काय, पण तुझी प्रार्थना परिणाम दाखवत आहे का तुझ्या जीवनामध्ये आणि ज्यांच्याकरता तू प्रार्थना करत आहे त्यांच्या जीवनामध्ये? काय तुझ्या प्रार्थना खरोखर परमेश्वरामध्ये परिणाम दाखवत आहेत का? दॅट इज द मेन थिंग. ती खरोखर महत्त्वाची गोष्ट आहे की मी परमेश्वराचा सेवक आहे, मी परमेश्वरामध्ये विश्वासी आहे परमेश्वराचा, हे लोकांना सांगण्याकरता ती गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. आपण सगळेजण आज थोडा वेळ जरा समजून घेऊया. जे लोक परमेश्वराला स्वीकार केलेले नाही आहेत ते सुद्धा प्रार्थना करतात. काही जण तर दिवसातून अनेक वेळा प्रार्थना करतात, एकापेक्षा जास्त वेळा प्रार्थना करतात की ज्यांनी परमेश्वराला स्वीकार सुद्धा केलेला नाही, ज्यांचा देव परमेश्वर नाही आहे सुद्धा, ते लोक दिवसातून भरपूर वेळेस प्रार्थना करतात. मग महत्त्वाचा मुद्दा आता हा आहे की काय मग आपणच फक्त प्रार्थना करतो का? काय फक्त मग आपल्याशिवाय इथं कोण प्रार्थना करत नाही का? मग असं आहे का की ते लोक जर प्रार्थना करतात मग त्या लोकांना सुवार्ता सांगता येणार नाही का? किंवा त्या लोकांची परमेश्वर सुवार्ता कामाला लावून त्या लोकांना परमेश्वर लोकांना तारण्यासाठी उपयोग करणार नाही का? सगळेजण आपण परमेश्वरामध्ये थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया की वेळेत प्रार्थना मान्य होणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. दानिएलला एक गोष्ट माहीत होती परमेश्वरामध्ये की राजाला फक्त विरोध करणं महत्त्वाचं नाही आहे. ज्यांना वचन सापडेल दानिएलच्या पुस्तकामधल्या 6व्या अध्यायामध्ये आणि 3ऱ्या अध्यायामध्ये सुद्धा
ते ग्रुपवर शेअर करा. शद्रक, मेशक, अबेदनगोला, दानियलला यांना कळलं होतं की एखाद्या राज्याच्या, एखाद्या देशाच्या राजाला फक्त विरोध करणं फक्त तेवढंच महत्त्वाचं नाही आहे. जास्त महत्त्वाचं हे आहे की आपण विरोध केल्याच्या नंतर काय परमेश्वर आपल्या बाजूने उभा राहणार आहे का. काय परमेश्वर देव स्वर्गीय पिता आपल्या बाजूने विशेष करून आपल्याला त्या लोकांच्या द्वारे न हरवलं जाण्यासाठी, न दुखापत होऊ दिलं जाण्यासाठी, आपलं नुकसान न होऊ दिलं जाण्यासाठी काय परमेश्वर देव स्वर्गीय पिता आपल्या बाजूने कार्य करत राहणार आहे का त्या लोकांना विरोध केल्याच्या नंतर सुद्धा, हे सगळ्यात अधिक महत्त्वाचं आहे. हे आज सगळेजण समजून घ्या अशी मी विनंती करतो. शद्रकला, मेशकला, अबेदनगोला ही गोष्ट समजली होती. दानियेलच्या पुस्तकामध्ये हे वचन आहे की त्यांना तप्त अशा आगीच्या भट्टीमध्ये टाकून द्या, जिवंत जाळून टाका, असा फरमान काढला गेला होता. आणि त्यावेळेस वचन सांगतं परमेश्वराचं की हे तिघं देखील त्या आदेशाला न घाबरता, त्या आदेशाला न भीता परमेश्वर आम्हाला वाचवेल हा विश्वास मनामध्ये ठेवून पुढे गेला. प्रत्येकाला माहिती की काय घडलं, परमेश्वराने त्यांना वाचवलं. पण लक्षात घ्या, फक्त परमेश्वराने त्यांना वाचवलं, फक्त त्यांना विश्वास होता, हे वरवर वाचणं जास्त महत्त्वाचं नाही. जास्त महत्त्वाचं हे आहे की परमेश्वराने त्यांना वाचवलं कशामुळं, परमेश्वराने त्यांची प्रार्थना लगेच कशामुळे मान्य केली. आपल्यापैकी देखील कितीतरी जण प्रार्थना करतात, कित्येक जण कित्येक विषयासाठी प्रार्थना करतात, पण का परमेश्वर कित्येक विषयासाठी असलेल्या आपल्या कित्येक प्रार्थना लगेच मान्य करत नाही. द मेन इम्पॉर्टंट पॉईंट इज धिस. महत्त्वाचा मुद्दा हा आहे. काय प्रार्थना करणं फक्त महत्त्वाचं आहे का? काय प्रार्थना करता येणं, फक्त उपवास करता येणं फक्त महत्त्वाचं आहे का? काय फक्त फास्टिंग, काय फक्त मध्यस्थी, अशा वेगवेगळ्या प्रार्थनेचे प्रकार आपल्या जीवनामधून आपण करून दाखवणं फक्त एवढंच उपयोगाचं आहे का, की अजून याच्या पुढं काही महत्त्वाचं आहे? हे आज परमेश्वर कृपेने आपल्याला समजून घ्यायचं आहे. प्रार्थना फक्त करणं महत्त्वाचं नाही आहे. आपल्या प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वर परिणाम दाखवत आहे. ते परिणाम आपल्या जीवनांमधून आपल्या प्रार्थनांच्याद्वारे परमेश्वराकडून दाखवलं जाणं हे खूप महत्त्वाचं आहे. आज सगळ्यांना विनंती करतो की आपण समजून घेऊया. शद्रक, मेशक, अबेदनगोला ज्यावेळेस त्या भट्टीमध्ये टाकलं, त्यांना काहीही होईना असं दिसून आलं. त्या तिघांच्या सोबत त्या तप्त अग्नीच्या भट्टीमध्ये, आगीच्या त्या तप्त भट्टीमध्ये चौथा एक माणूस दिसला. त्यावेळेस राजा आणखी चिडला आणि त्याने सांगितलं की आगीचा आत्तापर्यंत जितका पारा असायचा, तापमान जेवढं असायचं, त्या भट्टीचं आत्तापर्यंत तापमान जेवढं असायचं, त्यापेक्षा 7 पट अधिक तिला आता तापवा, 7 पट तिला अधिक तापवा. 7 पट अधिक तिला तापवलं आणि तरीही त्यांना काय होईना असं दिसून आलं. शेवटी राजा वैतागून त्यांना त्या भट्टीतून बाहेर काढण्याकरता आदेश त्या राजाने शेवटी देऊन टाकला. आणि ज्यावेळेस परमेश्वराचं वचन सांगतं त्या तिघांना त्या भट्टीतून बाहेर काढण्याकरता काही सैनिक, एखादा सैनिक त्या भट्टीच्या जवळ गेला. वचन परमेश्वराचं असं स्पष्ट सांगतं, तो सैनिक जागेवर जळून राख झाला, पण त्या तिघांना परमेश्वरामध्ये काहीही इजा पोहोचली नाही. वचन क्रमांक 27-28 ग्रुपवर शेअर करावं. 3रा अध्याय, दानियेलचं पुस्तक 3रा अध्याय, वचन क्रमांक 27 आणि 28. त्यांना आगीतून बाहेर काढलं गेलं, पण त्यांना बिलकुल सुद्धा इजा झाली नाही. ही कशामुळं? त्यांच्या अक्षरशः अंगाला आगीचा वास सुद्धा लागला नाही, इथपर्यंत परमेश्वराच्या वचनामध्ये सांगितलंय, स्पष्ट सांगितलं परमेश्वराने. म्हणजे आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये हे समजणं गरजेचं आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे की असे परिणाम आपल्यासुद्धा प्रार्थनेमधनं दिसणं हे जास्त गरजेचे आहे. आपल्या प्रार्थनेच्याद्वारे परमेश्वर कार्य करत आहे हे दिसणं खूप महत्त्वाचं आहे. द मेन थिंग इज धिस. महत्त्वाची गोष्ट ही आहे. आणि आपल्या सगळ्यांच्या प्रार्थनांच्याद्वारे परमेश्वराने असं कार्य करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, आपण काय करत राहिलं पाहिजे, याकडं
परमेश्वर कृपेने आपण आपलं लक्ष लावायला जात आहोत. मी खरोखर त्यासाठी परमेश्वराला मनापासून धन्यवाद देतो की परमेश्वर विशेष करून आपल्या सगळ्यांनी एक गोष्ट समजावून सांगण्याकरता आज एकत्र केलेलं आहे. म्हणून मनापासून परमेश्वर स्वर्गीय पित्याला आज धन्यवाद देऊया आणि आपण परमेश्वरामध्ये एक वचन वाचून आपल्याच्या संदेशाला आपण सुरुवात करूया. नवीन करारामध्ये मत्तय शुभवर्तमान 8वा अध्याय 5व्या वचनापासून 13व्या वचनापर्यंत आपण वाचूया. मत्तय शुभवर्तमान 8वा अध्याय, बुक ऑफ मॅथ्यू, चॅप्टर नंबर 8, फ्रॉम वर्स 5 टू वर्स नंबर 13. वचन क्रमांक 5 ते वचन क्रमांक 13 परमेश्वराच्या महिमेसाठी आपण वाचूया. विशेष करून त्यामधलं परमेश्वराच्या महिमेसाठी आपण एक वचन वाचूया. वचन क्रमांक 9, 8वा अध्याय, वचन क्रमांक 9, मत्तय शुभवर्तमान. कारण मी ही ताब्यादार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो, आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले. परमेश्वराच्या महिमेसाठी, परमेश्वराच्या गौरवासाठी बायबल, परमेश्वराचं वचन जर आपण नीट समजून घेत गेलो तर लक्षात घ्या कोणत्या विषयासाठी कशी प्रार्थना केली पाहिजे, काय शब्द आपल्या प्रार्थनेमध्ये आपण बोलले पाहिजेत याचं ज्ञान परमेश्वर आपल्याला देतो. पण आपल्याला परमेश्वराचं वचन त्यासाठी पहिल्यांदा माहीत असणं खूप गरजेचं आहे. सगळेजण आज आपण परमेश्वरामध्ये ही गोष्ट समजून घेण्याचा परमेश्वराकडून प्रयत्न करूया. प्रार्थना करूया की परमेश्वर आम्हाला खरोखर संदेशामधल्या तुझ्या गोष्टी परमेश्वराला समजावून सांग देवा. लक्षात घ्या आपण सगळेजण परमेश्वरामध्ये की प्रभू येशूला कुणीही धक्कादायक बातमी आतापर्यंत कधी काय ऐकवली नव्हती. हा एकमेव माणूस असा होता की ज्याच्या तोंडचे शब्द ऐकून, ज्याच्या मुखातून बाहेर निघालेले त्याने वदलेले शब्द ऐकून वचन सांगतं प्रभू येशूला आश्चर्य वाटलं. इंग्रजीमध्ये जर का शब्द बघितला तर मार्वल्ड असा शब्द वापरला आहे. धक्का बसला प्रभू येशूला, आश्चर्य वाटलं प्रभू येशूला. आनंदाचा धक्का नाही किंवा घाबरण्याचा धक्का नाही, धक्का इन द सेन्स की हा माणूस इतका विचार कसं काय करू शकतो. परमेश्वराच्या वचनामध्ये स्पष्ट शब्द वापरला आहे की लिटरली प्रभू येशूला, 10वं वचन, लिटरली प्रभू येशूला आश्चर्य वाटलं त्या माणसाच्या वागण्याबद्दल. आपल्याला समजून घ्यायचं परमेश्वरामध्ये की आपण सुद्धा परमेश्वराच्या कृपेने प्रार्थनेत असं काय केलं पाहिजे की ज्यामुळं आपल्या प्रार्थनेला परमेश्वर, आपल्या प्रार्थनेच्या विषयांना परमेश्वर विशेष करून पूर्ण करण्याकरता जास्त वेळ लावणारच नाही. When Jesus heard it, he marveled. When Jesus heard it, Jesus marveled असा शब्द वापरला आहे. आणि जीसस मार्वल्ड, ही मार्वल्ड ह्या शब्दाचा अर्थ होतो प्रभू येशूला खरोखर आक्रीत वाटल्या गोष्टीचं. हे कसं काय? एखादा माणूस इतकं व्यवस्थित विचार करून बोलू शकतो, हे कसं काय? आपण सगळेजण आज परमेश्वरामध्ये समजून घेऊया की प्रार्थना जर आपल्याला परमेश्वराने लगेच मान्य करावी अशी करायची असेल, परमेश्वर कृपेने आपण समजून घ्यायला सुरुवात करूया की त्या प्रार्थना आपण कशा केल्या पाहिजेत की ज्या प्रार्थनांचं उत्तर परमेश्वर लगेच देतो, की ज्या प्रार्थनांमुळं वचन स्पष्ट सांगतं प्रभू येशूला सुद्धा आश्चर्य वाटलं. सगळेजण आपण परमेश्वर कृपेने गोष्ट समजून घेऊया. आज वचन स्पष्ट सांगतं परमेश्वराचं की प्रभू येशूला थांबवणारी आणि प्रभू येशूला आश्चर्य वाटवणारा दोनच जण परमेश्वराच्या वचनामध्ये असे उल्लेख केलेले आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये खरोखर परमेश्वराने खूप चांगलं आणि खूप सुंदर, खूप आश्चर्यकारक असं कार्य केलं. एकीच्या जीवनामध्ये खूप मोठं आणि एकाच्या जीवनामध्ये खूप आश्चर्यकारक असं कार्य परमेश्वराने केलं. एका स्त्रीला आयुष्यभरामध्ये एक मोठाच्या मोठा आजार होता, रोग म्हणलं तरी चालेल,
खूप मोठा असलेला रोग होता आपल्या प्रत्येकाला. ते वचन पाठ झालं आत्तापर्यंत, आपण तेवढ्या वेळेस वाचलेत आत्तापर्यंत वचन. आणि एका माणसाला हा विश्वास होता की माझ्या घरामध्ये न येता, माझ्या घराची पायरी न चढता, माझ्या घरामध्ये येऊन जो कोणी माझा माणूस आजारी आहे त्या माणसाचं नाव न घेता परमेश्वर मला बरं करू शकतो. लक्षात घ्या, नेहमी लोकांना हा गैरसमज आहे, विश्वासांना हा गैरसमज नसायला पाहिजे, आपल्यापैकी कुणालाही हा गैरसमज नसायला पाहिजे. कोणता? की सेवकांनी परमेश्वराच्या आपल्यावर हात ठेवले तरच परमेश्वराचं कार्य आपल्या जीवनात घडतं. ह्या गैरसमजामध्ये कोणीही राहू नका. एक वचन 2 मिनिटं आपण वाचूया. त्या वचनामध्ये खरोखर खूप महत्त्वाची गोष्ट परमेश्वराच्या दिलेली आहे. आपल्या सगळ्यांना ती माहीत असणं खूप गरजेचं आहे. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय वचन क्रमांक 5 पासून 11 पर्यंत. आणि त्यासोबत तिमोथेचं 2 पत्र 3 अध्याय 5 वचन. हे 2 वचन आपण वाचणार आहोत. या 2 पुस्तकामधले काही वचन आपण वाचणार आहोत. फिलिप्पियरास पत्र 2 अध्याय 5 ते 11 आणि तिमोथेचं 2 पत्र 3 अध्याय 5 वचन. सुभक्तीचे केवळ बाह्यरूप दाखवून तिथे सामर्थ्य नाकारणारे अशक्य होतील. ख्रिस्त प्रभू येशूचं वचन स्पष्ट सांगतं आपल्या सगळ्यांसाठी की काही माणसं अशी असतात जी स्वतःला फक्त सुभक्तीमध्ये असल्यासारखं दाखवतात, स्वतः फक्त परमेश्वराच्या सामर्थ्यात भरलेत असे दाखवतात. पण प्रभू येशू तसा नव्हता. प्रभू येशू ॲक्च्युली पूर्णपणे देव असून सुद्धा त्याने देवपण नाकारलं होतं. 2 मिनिटं आपण वचन वाचूया परमेश्वराचं फिलिप्पियरास पत्रामधलं 2 अध्याय 5 वचनापासून 11 पर्यंत आपण वाचूया. अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्या म्हणजे आपल्या ठायी असो. तो देवाच्या स्वरूपाचा असून सुद्धा देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ असे असतेने मानले नाही, तर त्याने स्वतःला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभाचे मरण सोचले. ह्यातनं आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये समजून घेतलं पाहिजे. प्रभू येशू स्वतः माणसासारखं राहिला, माणसासारखं वागला, माणसासारखंच पूर्णपणे जीवन जगला. का मी ही गोष्ट सांगत आहे? कारण काही लोक कारण सांगतात, प्रभू येशू तर देव होता म्हणून प्रभू येशूला काय त्रास झाला नाही, प्रभू येशूला कुठं काय त्रास झाला होता. पण वचन तसं सांगत नाही. प्रभू येशूने देवपण नाकारलं होतं असं परमेश्वराचं वचन सांगतं. आपल्या सगळ्यांना आज परमेश्वरामध्ये ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्यायची आहे की त्याच तुमच्या आणि माझ्या प्रभू येशूला 2 माणसांनी अक्षरशः आश्चर्यचकित केलं होतं. इव्हन अजूनसुद्धा काही माणसं आहेत की ज्याच्यावर तुम्ही आतापर्यंत काही वेळेस बोललेलं आहे, जसं बारतिमय, त्याने सुद्धा. आपल्या सगळ्यांना हे समजणं गरजेचं आहे. लहान लेकरं असतात, वर्षाची, 5 वर्षाची, 10 वर्षाची, चला आपण फक्त एवढं म्हणूया की 2-3 वर्षाची. काही आयांची, काही आईवडिलांची लेकरं भरपूर सगळं जेवण अन्नपाणी खातात आणि काही आईवडिलांची लेकरं काहीच खात नाहीत. थोडंसं जर का त्यांचं निरीक्षण केलं त्या आईवडिलांचं, त्या लेकरांच्या जेवणाचं, तर असं दिसून येतं की जे लेकरं काहीच खात नसतात ना, त्यांच्या घरामध्ये अन्न बनवण्याची पद्धत आणि तेच ते अन्न रिपीट करण्याची पद्धत अधिक असते. लेकरांना त्या प्रकारे अन्न दिलं जात नाही ज्या प्रकारे लेकरांना अन्न आवडेल. त्या क्वांटिटीमध्ये लेकरांना अन्न वाढलं जात नाही ज्या क्वांटिटीत, ज्या प्रमाणात लेकरांना अन्न खावंसं वाटेल. डायरेक्ट हे ताट भरून अन्न, एखाद्या मोठ्या माणसासारखं. लेकरांची इच्छा असते आम्हाला थोडं थोडं खाऊ घाला. दिवसभरातनं आम्हाला 7-8 वेळा जेवण दिलं तरी चालेल, पण आम्हाला लागेल तसं द्या, आम्हाला आवडीचं द्या. तसं तुम्हाला आणि मला परमेश्वराने समजून घेणं गरजेचं आहे. प्रार्थना म्हणजे आपल्या इच्छा, आपल्या विनंत्या, आपले विचार, आपल्याला जे काही परमेश्वराला सांगायचं आहे ते परमेश्वरापर्यंत पोहोचवणं, ते परमेश्वरासमोर सादर करणं म्हणजे प्रार्थना. मग लक्षात घ्या,
त्याच त्या पद्धतीने, त्याच त्या शब्दामध्ये, त्याच त्या वेळेपुरतंच प्रार्थना करून आपण परमेश्वराला खुश करू शकतो का, प्रसन्न करू शकतो का? काय परमेश्वर आपल्यावर आणखी आनंदित व्हावा म्हणून प्रत्येक वेळेस तीच ती प्रार्थना करून, तेच ते शब्द वापरून आपण परमेश्वराला आपल्यावर विशेष करून समाधानी करू शकतो का? ह्या शताधिपतीचे म्हणणं काय होतं, प्रभू येशू माझ्या घरामध्ये तू यावं, एवढा मी पात्रतेचा नाही, एवढा मी योग्यतेचा नाही. जर का आपल्याला समजतील अशा शब्दामध्ये म्हणायचं झालं तर त्या लायकीचा मी नाही की माझ्यासारख्या साध्या माणसाच्या घरात जो परमेश्वरामध्ये काहीच नाही आहे त्याच्या घरामध्ये प्रभू येशूने यावं, एवढी माझी पात्रता नाही. कारण प्रभू येशू त्या योग्यतेचा आहे की जो स्वर्गामध्ये विराजमान होता, ज्याने आमच्याकरता मनुष्य स्वरूप धारण केलं, ज्याने आमच्यासाठी पृथ्वीवर येणं पसंत केलं, ज्याने आमच्यासाठी एक ते मरण की ज्या मरणाबद्दल ऐकणंसुद्धा कठीण आहे. असं म्हणलं जातं जे हत्यार प्रभू येशूला 39 फटके मारण्यासाठी वापरलं झालं. मी काही वेळेस आतापर्यंत सांगितलं आहे, फक्त आता विषयाला मुद्दा आला म्हणून थोडंसं सांगून तुम्ही थोडंसं टचकडे पुढे जाऊ इच्छितो. जे हत्यार प्रभू येशूला 39 फटके मारण्याकरता वापरलं गेलं, क्लॉज ऑफ 9 असं काहीतरी त्याचं नाव आहे, 9 आकड्यांचा चाबूक, 9 हुक त्याला असायचे, असे या शेपचे असे त्याला हुक असायचे. असं म्हणलं जातं की ज्यावेळेस, आणि असं करून देखील दाखवलेलं आहे काही TV चॅनल्सवर, आज ते यूट्यूबवर ते व्हिडिओसुद्धा आजकाल अवेलेबल आहेत. ज्यावेळेस ते हत्यार एखाद्या चमड्यामध्ये किंवा एखाद्या चमड्यावर मारलं जायचं त्यावेळेस ते हत्यार अडकायचं म्हणतात त्या चमड्यामध्ये, आणि बाहेर म्हणजे ओढल्यानंतर ते हत्यार ॲज इट इज असं निघून बाहेर येत नव्हतं. ते हत्यार त्या चमड्यामध्ये अडकून त्याला पार फाडून बाहेर यायचं, त्या चमड्याला लिटरली फाडून बाहेर यायचं. हे मरण प्रभू येशूने आनंदाने स्वीकारलं. तो प्रभू येशू आपल्या सगळ्यांमध्ये योहान कृष्ण वर्तमानामध्ये परमेश्वराचा सेवक सांगतो, त्या योहानाने आपल्या परमेश्वराच्या या इच्छेला व्यवस्थित आपल्याला समजावून सांगितलं आहे की त्या देहाने, त्या शब्दाने तुमच्या आमच्यामध्ये वस्ती केली. वचन क्रमांक 14 पहिला अध्याय योहान कृष्ण वर्तमान, बुक ऑफ जॉन, गॉस्पेल ऑफ जॉन, चॅप्टर नंबर 1 वर्स नंबर 14. त्या प्रभू येशूला तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये, आपल्या सगळ्यांच्या अमंगस्ट, आपल्यामध्ये त्याला येऊन राहायची इच्छा झाली. त्या प्रभू येशूला लक्षात घ्या, आपण अशी प्रार्थना करतो की त्याला चांगलं वाटलं काय, त्याला चांगलं वाटलं नाही काय. काही जण मला म्हणतात आराधना कधी कधी परमेश्वर घसा कंठ बघून स्वीकार करत नाही. अरे मान्य ना, मला पण मान्य आहे. चला 2 मिनटा विषय आला म्हणून तुम्हाला आता थोडंसं यावर एक्सप्लेन करून इच्छित सांगतो. एक मोठं लग्न आहे, खूप मोठं लग्न आहे. कोणाकोणाला वाटतं माझ्याकडे बघून की मला स्वयंपाक खूप चांगला येत असेल, कोणाकोणाला वाटतं असं. ठीक आहे, ज्यांना त्यांना माहिती आहे, बाकी ज्यांना माहिती नाही त्याची काय अडचण नाही. मला थोडाफार स्वयंपाक जमतो, जास्त असं काय नाही, म्हणजे मी ॲटलिस्ट माझ्या पुरतं करून खाऊ शकतो. पण हेच जर का मला सांगितलं की 500 लोकांचं जेवण बनवा, मला जमणार नाही. हां, लगेच बिलकुल जमणार नाही. काही महिने, काही वर्ष सराव केल्याच्या नंतर गोष्ट वेगळी. जे अन्न पाणी, ज्या प्रकारचा स्वयंपाक मी माझ्या एकट्यापुरता करून खाऊ शकतो, गरजेचं नाही की त्या स्वयंपाकाने इतर कुणाची तरी भूक भागेलच. त्या प्रकारच्या स्वयंपाकाने इतर कुणाच तरी मन भरेलच. त्या प्रकारच्या स्वयंपाकाने इतर कुणाच तरी मनाला किंवा इतर कुणाच तरी जिभेला चव मिळेलच, गरजेचं नाही हे समजून घ्या. व्हेनेवर, जेव्हा कधी आपण सोशली एखादी गोष्ट करत असतो ना, सोशलीचा अर्थ सगळेजण एकत्र रीतीने, सामाजिक रीतीने, सामाजिकचा अर्थ मी त्या पद्धतीने बोलत नाही आहे, सामाजिक म्हणण्याचा माझा अर्थ आहे काही लोकांच्या मध्ये बसून आपण एखादी कृती जेव्हा करत असतो, लक्षात घ्या त्यावेळेस महत्त्वाचं आहे की ती कृती आपल्या सगळ्यांनाच समाधान दिली पाहिजे. लग्नातलं जेवण अशा प्रकारे बनवायचा प्रयत्न केला जातो की जे सगळ्यांनाच समाधान देईल, सगळ्यांनाच आवडेल, सगळ्यांनाच चांगलं वाटेल, सगळ्यांनाच ज्याच्याने पोट भरेल, कोणालाही त्रास होणार नाही. शक्यतो असं जेवण बनवायचा प्रयत्न केला जात असतो. ह्याचा अर्थ तुम्हाला आणि मला आपल्या परिवेशामध्ये सगळ्यांना काय समजून घ्यायचं आहे, आराधनासुद्धा त्या प्रकारचीच व्हायला पाहिजे ज्यावेळेस आपण चर्चमध्ये एकत्र असतो. प्रार्थनासुद्धा त्या प्रकारचीच व्हायला पाहिजे ज्यावेळेस आपण मध्यस्थी करता एकत्र होत असतो.
संदेश सुद्धा त्या प्रकारचेच असायला पाहिजे ज्या प्रकारे सगळ्यांचंच पोट भरलं जाऊ शकतं. म्हणून लक्षात घ्या, जर खूप मोठ्या संख्येने लोक एकत्र आले असतील आणि वेळ खूप कमी असेल तर डाळ भात खिचडी आपल्या भारतामध्ये हाच सगळ्यात चांगला पर्याय निवडला जातो. कमी वेळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जरी अन्न करायचं असेल तरीसुद्धा. का? हे अन्न सगळ्यांना चालू शकतं. या अन्नाने जवळजवळ सगळ्यांचंच पोट भरू शकतं. आवडेल न आवडेल गोष्ट नंतरची, पण जवळजवळ सगळ्यांचं पोट भरेल अशा प्रकारचं हे एक सोयीस्कर अन्न आहे. कमी वेळेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा बनवून लोकांची भूक मिटवायचं काम केलं जाऊ शकतं या अन्नाच्याद्वारे. मला सांगायचं काय लक्षात घ्या, आपण 2 मिनिट समजून घ्या. आराधना ही या प्रकारेच असते ज्यावेळेस आपण सगळ्यांसोबत ती करत असतो. आराधना परमेश्वराची आपण का करतो? विषय आला म्हणून मी सांगतो की परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाण्यासाठी, परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी, मान नाही. सोबतच आराधना आपण यासाठी सुद्धा करतो की परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आराधनेच्याद्वारे आपण जाऊ शकतो. परमेश्वराच्या उपस्थितीला आपल्या जवळ, आपल्या समोर परमेश्वराला आपण येण्याकरता विनंती करू शकतो. परमेश्वराचे स्वर्गदूत परमेश्वर पाठवून आपल्याला त्यांच्याद्वारे परमेश्वराच्या इच्छा सांगण्याकरता आपण परमेश्वराला विनंती करू शकतो. परमेश्वराच्या उपस्थितीत विशेष करून आपण आराधनेच्याद्वारे प्रवेश करू शकतो. मग अशा वेळेला लक्षात घ्या, कशाही प्रकारे ना ताल ना सूर, म्हणजे त्या प्रकारचं जेवण वाढलं जाईल की जिथं भातामधलं तांदूळ कच्चे असतील, गरजेपेक्षा खूपच मीठ जास्त टाकलं असेल, खूपच मसाले, इतके मसाले की मसाले खातोय का भात खातोय, डाळ खिचडी खातोय काय कळणारच नाही. कोणच खाणार नाही हे, आणि ज्यामुळे कोणालाच तृप्त होता येणार नाही. कोणालाच अशा प्रकारच्या जेवणामुळं, अशा प्रकारच्या अन्नामुळं तृप्त होता येणार नाही. हे तुम्हाला आणि मला परमेश्वरामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. आराधना सुद्धा आपल्या सगळ्यांची, परमेश्वराची आपण जी आराधना करतो ती अशाच प्रकारची असली पाहिजे की ज्यामुळे आपण सगळेजण तृप्त होऊ शकू आत्मिक रीतीने, की ज्यामुळं आपल्या प्रश्नांचं, अडचणींचं, समस्यांचं, दुखण्यांचं परमेश्वर आपल्याला उत्तर देऊ शकेल. असंच आपल्या प्रार्थना, अशाच प्रकारचे आपल्या आराधना असल्या पाहिजेत. विषयाला म्हणून ते सांगितलं मी, कारण ही गोष्ट खरोखर प्रत्येकाने समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही एकटे जेव्हा असाल तेव्हा कशीही परमेश्वराची तुम्ही आराधना करा, गीत गात करा किंवा गीत न गाता करा. मी स्पष्ट सांगतो, ज्यावेळेस मी एकटा असतो त्यावेळेस मी जास्त वेळ गीत गाऊन परमेश्वराची आराधना करत नाही. मी शब्द बोलून परमेश्वराची आराधना जास्त करतो, अन्य भाषेमध्ये परमेश्वराची आराधना मी जास्त करतो. ज्यावेळेस मी एकटा असतो त्यावेळेस प्रत्येकाच वेळेस मी चाल सूर हे बघत असतो असं नाही. फक्त मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जात आहे का आणि तिच्यामध्ये मी स्थिर राहत आहे का, मी बस एवढंच तपासत असतो. जी आराधना मी करतोय त्या आराधनेच्याद्वारे काय परमेश्वराची उपस्थिती अजूनसुद्धा माझ्यावर उपस्थिती परमेश्वर करत राहत आहे का, ती परमेश्वर काढून घेते माझ्यावरनं, बस मी एवढंच तपासत असतो. ज्यावेळेस मी एकटा परमेश्वरासमोर आराधनेकरता जात असतो. ज्यावेळेस आपण एकत्र असतो त्यावेळेस असं चालू शकत नाही. आपल्या सगळ्यांना परमेश्वराची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की परमेश्वराला आपण संतुष्ट करणं गरजेचं आहे. वचन सांगतं विश्वासाच्या द्वारे आपल्याला परमेश्वराला संतुष्ट करता येऊ शकतं. विश्वासाशिवाय आपण परमेश्वराला संतुष्ट करू शकत नाही. मग मुद्दा आपला परमेश्वरामध्ये हा आहे की नेमकं तीच गोष्ट ह्या शताधिपतीने, ह्या सेंच्युरियननी, ज्याच्या हाताखाली 100 चाकर होते किंवा असं म्हणूया 100 सैनिक होते, ह्या शताधिपतीला ती गोष्ट समजली होती की मी अधिकार वापरल्याच्या नंतर माझ्या प्रार्थना, माझे चाकर लोक, माझे नोकर लोक माझ्या खरं तर ऑर्डर्सना फॉलो करतात. इब्रियकांस पत्र 11 अध्याय 6 वचन, विश्वासाच्या द्वारे फक्त आपण परमेश्वराला संतुष्ट करू शकतो, विश्वासाशिवाय आपण परमेश्वराला संतुष्ट करू शकत नाही. इब्रियकांस पत्र 11 अध्याय 6 वचन. मी थोडा फक्त अर्थ सांगितला, वचन नाही वाचलं. समजून घेऊ आपण सगळेजण आज परमेश्वर कृपेने की परमेश्वरासमोर त्या प्रार्थना आपल्या परमेश्वर मान्य करतो ज्या प्रार्थनांमध्ये आपण विशेषता आणायचा प्रयत्न करतो. काहीतरी आपण
खासियत आपण आपल्या प्रार्थनामध्ये आणायचा जेव्हा प्रयत्न करतो ना, त्या प्रार्थना परमेश्वर आपल्याला मान्य करतो. जसं मी काल आणि परवा 2 दिवस परमेश्वरामध्ये सांगितलं, मूर्तीपूजक लोकांचा आपण तिरस्कार नाही केला पाहिजे. कोण सांगितलं मला हे वचन? संदेश. हा संदेश मी कोणाकडनं शिकला? फक्त आणि फक्त परमेश्वराच्या पवित्र आत्म्याकडनं. मग हा संदेश मला का समजू शकला? कारण मी कुठेतरी परमेश्वरासमोर ही गोष्ट ठरवून गेलो. देवा मला खरोखर सांग. आम्ही सुवार्ता सांगताना जे लोक मूर्तीपूजा करतात त्यांचं काय करायचं? देवाने मला सांगितलं की त्यांचा तिरस्कार पहिल्यांदा करणं बंद करा. त्यांचा तिरस्कार बिलकुलसुद्धा करू नका. कारण ते मूर्तीपूजा का करतात? यासाठी, कारण त्यांना परमेश्वराची वाणी कुणीही सांगत नाही. काही जण सांगतात आणि ते असं सांगतात की त्यांना स्वतःला सुद्धा कळत नाही की त्यांनी काय सांगितलं परमेश्वराची वाणी. तुमच्याबद्दल आम्हाला प्रार्थना करत असताना आकाशातून गुलाबाची फुले पडत आहेत, मोगऱ्याच्या झाडाच्या पाकळ्या पडत आहेत असं दिसलं. तो माणूस म्हणतो, मी पहिल्यांदाच पेचामध्ये पडलेलो आहे, पहिल्यांदाच माझं जीवन कितीतरी कोड्यामध्ये पडलेलं आहे, तुम्ही अजून माझं जीवन कोड्यामध्ये टाकत आहे. या अशा प्रकारच्या दृष्टांताला मला सांगू. अर्थ सांगणं जितकं जास्त त्या माणसाच्या उपयोगाचं आहे, लक्षात घ्या, तेवढं जास्त उपयोगाचं त्या माणसांना दृष्टांत सांगून आपण त्याचा फायदा करून देऊ शकत नाही. सगळेजण आपण परमेश्वरामध्ये आज एक गोष्ट लक्षात घेऊया. परमेश्वराचा खरोखर महिमा जर का प्रगट करायचा आहे आपल्या घरातल्यांसमोर, ज्या लोकांना आपण ओळखतो त्या लोकांसमोर आपल्याला, तर लक्षात घ्या, जे काही परमेश्वर आपल्याला त्यांच्याबद्दल सांगत आहे ना, ते त्यांना सांगू नका, त्याचा अर्थ त्यांना सांगा. परमेश्वर त्याच्या भविष्यवक्त्यांवर संतुष्ट का असतो? परमेश्वर त्याच्या भविष्यवक्त्यांना लोकांच्या जीवनातल्या खाजगी गोष्टी का सांगतो आणि कशामुळं सांगतो? कारण भविष्यवक्त्यांवर परमेश्वर विशेष करून संतुष्ट असतो. भविष्यवक्ते भविष्यवाणीला एखाद्याला ब्लॅकमेल करण्याकरता वापरत नाहीत, स्वतःला उंच करण्याकरता वापरत नाहीत. ते फक्त भविष्यवाणीला एवढ्यापुरतंच उपयोग करतात की समोरच्या माणसाने परमेश्वराला महिमा दिला पाहिजे. ज्याला सुवार्ता सांगत आहोत भविष्यवाणीच्याद्वारे, ज्याला विशेष करून भविष्यवाणीच्याद्वारे परमेश्वराची इच्छा सांगत आहोत, त्या माणसाने परमेश्वराला सगळा गौरव, आदर, सन्मान द्यावा. विषय आपला दुसरीकडे जातो आहे. आपण आपल्या मुद्द्यावर स्थिर राहूया की त्या सेंच्युरियनला, त्या शताधिपतीला हे समजलं होतं की आपल्या बोलण्यातनं विशेष करून परमेश्वराला आपण संतुष्ट केलं पाहिजे. त्याच प्रार्थना परमेश्वर पटकन मान्य करतो. त्याच प्रार्थना स्वर्गीय पिता परमेश्वर पटकन मान्य करतो. एका बाजूला होता परमेश्वरामध्ये परमेश्वराची सेवा करणारा, महायाजकाचं काम करणारा जकर्या, बाप्तिस्मा करणारा योहानाचा वडील. त्याने सर्वोत्तराला प्रश्न केला. काय प्रश्न केला? मी तर जख्ख म्हातारा झालो आहे, हे कसं काय शक्य आहे? आणि वचन सांगतं, स्वर्गदूताने तुला शाप दिला, ज्या दिवसापर्यंत कर तर तुला मुलगा होणार नाही, तुझी पत्नी मुलगा प्रसवणार नाही, तोपर्यंत तू मुका राहशील. आणि त्याच पुस्तकामध्ये पुढे आपण जर का कंटिन्यू परमेश्वराचं वचन वाचत गेलो तर वचन सांगतं, प्रभू येशूच्या शारीरिक आईने मरियेने स्वर्गदूताला प्रश्न विचारला, मी कसं काय गर्भवती राहीन? मी प्रेग्नंट कसं काय राहीन? वचन सांगतं स्वर्गदूताने तिला शाप नाही दिला. लक्षात घ्या, आपण काय बोलतो प्रार्थनेमध्ये हे खूप महत्त्वाचं आहे. काही लोक रडतात परमेश्वरासमोर विनाकारण. कोणतीही गोष्ट परमेश्वराला कारणाशिवाय करणं हे आवडत नाही. लक्षात घ्या, परमेश्वराने प्रकाश तोपर्यंत नाही केला जोपर्यंत परमेश्वराला माणसाची निर्मिती, परमेश्वराशी सदृश्य जो माणूस, परमेश्वराशी सदृश्य जो माणूस, परमेश्वराच्या प्रतिरूपाचा जो माणूस ज्या दिवसापर्यंत परमेश्वराला बनवायचा नव्हता त्या दिवसापर्यंत परमेश्वराने प्रकाशाची निर्मिती परत केली नाही, प्रकाशाला परत काळोखापासून वेगळं केलं नाही. आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये आज हे समजणं गरजेचं आहे. आपल्या सगळ्यांना आज परमेश्वरामध्ये हे कळणं गरजेचं आहे की आपल्या प्रार्थनामध्ये विशेषता येणं खूप गरजेचं आहे. आपल्या प्रार्थनेतल्या शब्दामध्ये त्यातल्या त्यात विशेषता येणं खूप गरजेचं आहे. दाविदाला गल्ल्यात काय म्हणाला? मला मारण्यासाठी त्यांनी तुला पाठवलंय का? असा जवळ येईल, एखादी काठी फेकून दिल्यासारखं तुला उचलून फेकून देतो. त्यावेळेस गल्ल्यात जो इस्रायलचा शत्रू होता त्याला मारण्यासाठी, त्याला संपवण्यासाठी वचन असं सांगत नाही की दावीद फक्त एवढंच म्हणला,
आज मी तुला प्रभू येशू नावात मारून टाकणार आहे, आज मी यहोवा परमेश्वराच्या नावात तुला संपवून टाकणार आहे. वचन सांगत नाही की दावीद फक्त एवढंच बोलला. वचन सांगतं दावीद पर्टिक्युलरली काही विशेष शब्दांचा उपयोग केला. दावीद विशेष करून म्हणला, आज तुझ्या शरीराचा एक अवयव आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना मी खाऊ घालेन, ते म्हणजे तुझं डोकं. त्याने पर्टिक्युलर शब्द वापरले आणि तेव्हा परमेश्वराने कार्य केलं. आज परमेश्वराचं वचन आपल्या प्रत्येकाला समजावून सांगतं, परमेश्वर तोपर्यंत कार्य करणं पसंत करत नाही जोपर्यंत आपण प्रार्थनेमध्ये पर्टिक्युलर होत नाही. बी पर्टिक्युलर इन युअर प्रेयर्स. आपल्या प्रार्थनेमध्ये स्पेसिफिक आपण असणं गरजेचं आहे. स्पेसिफिक. निश्चित आपण असणं गरजेचं आहे. एखाद्या विशिष्ट बाबीला आपण नीट पद्धतीने परमेश्वरासमोर मांडणं गरजेचं आहे. स्पेसिफिक असणं गरजेचं आहे. लेकरांना आई विचारत असते, जेवायला काय वाढू? आजकाल नेटवर एक छोटासा शॉर्ट व्हिडिओ फेमस होत आहे. बायका नवऱ्यांना विचारतात, काय बनवू? नवऱ्यांचं उत्तर काय असतं? काहीही बनव. आणि शेवटी परत तोच नवरा वैतागून म्हणतो, असो पुढं जे काय असेल ते. समजून घ्या मला काय सांगायचं ते. परमेश्वरामध्ये तुमचं आणि माझं असं नसलं पाहिजे. देवा तेवढी माझी प्रार्थना पूर्ण कर, तेवढं प्लीज जरा रुफीना ताईला आरोग्य दे. कुठल्या गोष्टीत आरोग्य देऊ मी त्यांना? फादर गॉड वॉन्ट्स स्पेसिफिक प्रेयर्स फ्रॉम आवर सेल्व्स. आपल्याकडून परमेश्वर स्वर्गीय पित्याला विशिष्ट प्रार्थना ऐकायच्या असतात, हे लक्षात घ्या. बारतिमाईला प्रभू येशू स्पेसिफिकली विचारला. प्लीज ग्रुपवर जरा वचन शेअर केलं तर बरं होईल, खूप जरा उपयोगाचं होईल. वाटेने प्रभू येशू चालला होता. बारतिमाईने ऐकलं प्रभू येशू येत आहे. प्रभू येशूला त्याने हाक मारली, अहो दावीद पुत्राला. प्रत्येकाला देवाचं माहिती आहे. आणि प्रभू येशू त्याला एक प्रश्न विचारला, तुझ्यासाठी मी काय करू अशी तुझी इच्छा आहे? खास गोष्ट, खूप खास गोष्ट. प्रभू येशू त्याला स्वतःहून विचारला, तुझ्याकरता मी काय करू अशी तुझी इच्छा आहे? थँक्यू संतोष. मार्क वर्तमान 10वा अध्याय 51 वचन. येशू त्याला म्हणाला, मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे? आणि त्याचं म्हणणं काय होतं? गुरुजी मला दृष्टी प्राप्त होईल, संपला विषय. मी असं मागितलं असतं, देवा मला दृष्टी दे, मला भीक मागावं लागणार नाही, इतकं समृद्ध मला बनव आणि माझ्या हातांना काम दे आणि त्या कामांना यश प्राप्त करून दे. माझ्या घरातल्या सगळ्यांना परमेश्वरा विशेष करून तुझ्यामध्ये तार, त्यांना तुझ्यामध्ये स्थिर ठेव आणि तुझ्या सर्वांचं रक्षण कर. जे जे आम्हाला तू वैभव देशील, त्या वैभवाला जे तू समृद्धी देशील, जी कामं आम्हाला तू देशील, त्या कामाला जी यश देशील, त्या सगळ्याचं तू संरक्षण कर. आणि ज्या दिवशी परमेश्वरा तू येशील त्या दिवशी आम्हाला स्वर्गात घेऊन जा. मी असं स्पेसिफिकली देवाला मागितलं असतं. बारतिमाईचं म्हणणं काय होतं? डोळे मिळे बाज झालं. म्हणजे आजपासून आत्तापर्यंत न पाहता भीक मागत होतो, उद्यापासून बघून भीक मागेन. पण शेवटी समजून घ्या, वचन सांगतं प्रभू येशू त्याला म्हणाला आणि तो बरासुद्धा झाला. त्याला डोळे मिळाले, त्याला दृष्टी आली, त्या डोळे होते, त्याला दिसायला सुरुवात झाली परमेश्वरामध्ये, परमेश्वरामुळे, परमेश्वराच्या कृपेने, त्याच्या विश्वासाच्याद्वारे. पण महत्त्वाची गोष्ट काय, जर बारतिमाई आणखी काही मागितलं असता तर परमेश्वराने त्याला ते सुद्धा दिलं असतं. आपण एलियाबद्दल आतापर्यंत त्या सारफतच्या विधीपर्यंत आत्तापर्यंत आपण खूप वेळा बघितलं आहे. जोपर्यंत तिची लेकरं म्हणले नाही की घरामधले भगुने, पातेले, भांडे जे काय आहेत ते संपले, तोपर्यंत वचन सांगतं की तिचं घर, तिच्या घरातले ते भांडे, तिचं घर, त्या घरातले भगुने तेलाने भरणं थांबले नव्हते. पण जसंच त्यांनी म्हणले, संपले भांडे. थँक्यू ताई. आता एकही भांडं उरलं नाही असं तिच्या मुलांनी सांगितलं, तिच्या पुत्रांनी, तिच्या मुलांनी सांगितलं. समजून घ्या, स्पेसिफिक, बीइंग स्पेसिफिक इन आवर लाईफ इज द की टू प्रे बिफोर फादर गॉड, टू गेट
answer quickly from Father God. To be specific in our life is the key. आपल्या जीवनामध्ये विशिष्टता आणणे, विशेषता म्हणत नाही मी, विशेषता शब्दाचा अर्थ वेगळा आहे, विशिष्टताचा अर्थ वेगळा आहे. तुला जेवायला काय देऊ? एक चपाती, थोडा भात, एक पातळ भाजी, एक सुक्की भाजी, बस झालं. याला म्हणायचं विशिष्टता, याला म्हणायचं स्पेसिफिक. जेवायला काय देऊ? काहीही वाढ. विशिष्टता जीवनामध्ये नाही हे त्यातनं दिसतं. या शब्दा दिवशी आपलं चर्च आहे, आपण सगळेजण चर्चसाठी एकत्र जमू. विशिष्टता नाही. शब्दा दिवशी आपलं चर्च आहे. स्वतःला परमेश्वर कृपेने आपण पवित्र करूया, विश्वासामध्ये राहू, कारण विश्वासाच्या द्वारे आपण नीतिमान गणले जातो आणि जे नीतिमान ते पवित्र. ते आपण सगळेजण परमेश्वर कृपेने डॉट 10:30 वाजता चर्चसाठी एकत्र जमूया. ह्याला काय म्हणायचं? विशिष्टता. देवा रुफिना ताईंना आता युरिन पास होत आहे. ख्रिस्त येशूच्या नावाने शब्द बोलतो, आमेन स्वर्गीय पिता. ह्याला म्हणायचं विशिष्टता. उद्या रुफिना ताईंबद्दल आपल्याला ऐकायला मिळणार आहे की त्यांना आता युरिन पास होत आहे. ही असते विशिष्टता. त्यांना आता डायलिसिसची गरज पडत नाही आहे. ख्रिस्त येशूच्या नावामध्ये तू त्यातनं ते परमेश्वर त्याला बाहेर काढलेलं आहेस. ही असते विशिष्टता. मग मान्य होतात आपल्या प्रार्थना. मग परमेश्वर धडाधड आपल्या प्रार्थनांची उत्तरं लवकरात लवकर द्यायला चालू करतो. दानिएलला खरं तर 21 दिवस उपवास करायची गरज नव्हती, पण दानिएलने 21 दिवस उपवास का केला, कशाला केला, तो मुद्दा आपला नाही आहे. काही लोक म्हणतात की देव प्रार्थनेला उत्तर द्यायला वेळ लावतो. आपल्यापैकी एक बहीण आहे, त्या बहिणीच्या आपल्यापैकी म्हणता येणार नाही, आपल्या ओळखीची म्हणावं लागेल, एक बहीण आहे आपल्याशी कनेक्टेड, दुसऱ्या चर्चमधल्या आहेत. असो, कोणतंही चर्च असो, सर्व मंडळ परमेश्वराचे आहेत. मी कधीही कोणालाही म्हणणार नाही तुम्ही एलोहिम मिनिस्ट्रीचेच मेंबर आहात, तुम्ही बेथेल भवनचेच मेंबर आहात, तुम्ही फर्स्ट चर्चचेच मेंबर आहात. कुणीही कुठल्या चर्चचा मेंबर होऊ शकत नाही. जर परमेश्वराच्या वचनानुसार बघायला गेलं तर आपण फक्त आणि फक्त परमेश्वराच्या राज्याचे, परमेश्वराच्या महिमेसाठी, परमेश्वराच्या इच्छेसाठी, या पृथ्वी तलावर राज्य करण्यासाठी, या पृथ्वी तलावर आपण सगळी माणसं, शब्द नीट ऐका, सगळी माणसं, मी प्रॉपरली असं कोणाचा शब्द घेत नाही, आपण सगळे माणसं परमेश्वराची लेकरं आहोत. त्यामुळे हे म्हणणं गरजेचंच आहे. सगळी माणसं, ज्यांचे तारण ते सगळी माणसं या पृथ्वी तलावर आनंदाने जगण्यासाठी परमेश्वराची मंडळी, बस एवढंच आपल्याला नाव आहे. ती पहिली असो, दुसरी असो, तिसरी असो, एलोहिम असो, बेथेल असो, कुठलीही असो, द मेन थिंग इज ओनली धिस, मंडळी परमेश्वराची आहे. असो, विषयाला मी सांगितलं, कोणीही कधी माझ्याकडनं तुम्ही आतापर्यंत ऐकलं नसेल, पण मी कधीही तुम्हाला म्हणणारसुद्धा नाही की तू याच चर्च आहे, तू त्याच चर्च आहे. खास करून अशा लोकांपासून लांब राहायचे म्हणतील आम्ही याच चर्च आहोत. ठीक आहे भैया, तू त्याच चर्चचा राहा. दादा ताई, तुम्ही त्या चर्चचेच राहा, तुम्ही देवाच्या मंडळीचे होऊच नका. विषयाला मी सांगितलं, तो विषय नाही आपला ॲक्च्युली, प्रत्येकजण समजून घ्या. मंडळी ही आपल्याला परमेश्वरामध्ये वाढवण्यासाठी आहे. मंडळी ही परमेश्वरामध्ये आपल्याला स्थिर राहायला मदत करण्यासाठी आहे. मंडळी ही विशेष करून आपल्याकरता प्रार्थना परमेश्वरासमोर करण्यासाठी आहे. मंडळी ही विशेष करून आपल्याला परमेश्वरामध्ये एकत्रित रीतीने आपण सर्वजण आनंद करण्यासाठी आहे. मंडळी हे आपलं परिवार आहे. मंडळी ही आपलं परिवार आहे. हे सगळेजण लक्षात घ्या. विषयाला मी सांगितलं, मुद्द्याकडे आपण परत परमेश्वरामध्ये जाऊया, विशेष करून जाऊया. भविष्यवाणी काय असते? बीइंग स्पेसिफिक टू टेल फादर गॉड्स विल इन फ्रंट ऑफ हिज पीपल इज इक्वल टू प्रोफेसी. भविष्यवाणी काय असते? परमेश्वराच्या लोकांसमोर, परमेश्वराच्या लेकरांसमोर, परमेश्वराच्या मुलामुलींसमोर विशिष्ट गोष्ट, विशिष्ट शब्दांना उपयोग करून मांडणे म्हणजे भविष्यवाणी. भविष्यवक्ते असं असेल, तसं असेल असं म्हणत नाहीत, असं बोलत नाहीत. स्पेसिफिक बोलतात की ख्रिस्त येशूच्या नावामध्ये आपल्यापैकी एक परिवार आहे, ज्या परिवाराच्या घराचं मुख्य दरवाजा साधारण 4.5 ते 5.25 फुटापर्यंत उंच आहे. मी भविष्य ॲक्च्युली करत आहे, कारण परमेश्वरामध्ये खरोखर ही गोष्ट आपल्यापैकी एकाच्या परिवाराबद्दल आहे. त्या परिवाराबद्दल आज मी आपल्या सहभागितेनंतर काही भविष्याने करणार आहे. ज्यांच्या परिवाराबद्दल ही गोष्ट आहे त्यांनी विशेष करून मला हे सांगा, व्यवस्थित ऐकून घ्या.
4.5 ते पावणे 5 फुटापर्यंत त्यांच्या घराचा बाहेरचा दरवाजा आहे. स्पायरल डिझाईन त्यांच्या घराच्या दरवाजावर आहे. स्पायरल डिझाईन नेमकी कशी मी ग्रुपवर शेअर करेन नंतर आपल्या चर्चच्या ग्रुपवर. स्पायरल डिझाईन थोडकी अशी एक काय म्हणायचं त्याला, लाईक शेवाया असतात ना, शेवाया त्या प्रकारे त्यांची डिझाईन आहे त्यांच्या घराच्या बाहेर त्या दरवाजावर. संपूर्ण दरवाजाचा रंग जास्त करून मोस्टली ब्लॅक कलर आहे, काळ्या रंगाचा आहे जास्त करून घराचा दरवाजा. आणि दरवाजा आणि रस्ता याच्यामध्ये उंचीत खूप फरक आहे. दरवाजापेक्षा उंच रस्ता आहे. दरवाजा जमिनीत धसल्यासमान आहे आणि रस्त्याची उंची दरवाजापेक्षा जास्त आहे. हे जे कोणतं परिवार आहे त्या परिवाराबद्दल आज आपली सहभागिता समजल्यानंतर परमेश्वराची इच्छा मी त्यांच्यासाठी विशेष करून आपल्या ग्रुपवर, ऑनलाईन नाही आपल्या ग्रुपवर मी विशेष करून आज सांगणार आहे. ह्याला म्हणायचं स्पेसिफिक असणं. मी सांगताना असं नाही सांगितलं की एक दरवाजा आहे बाबा कोणाच तरी घराच्या बाहेर फक्त काळ्या रंगाचा आहे. मी स्पेसिफिकली त्या घराच्या डिझाईनसहित सांगितलं. बीइंग स्पेसिफिक इज द की टू ॲक्सेप्ट आवर प्रेयर्स बाय फादर गॉड. परमेश्वर देव स्वर्गीय पित्याकडनं विशिष्ट शब्द बोलूनच आपण आपल्या प्रार्थनांचं उत्तर लवकर प्राप्त करून घेऊ शकतो. परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं. प्रेषित पाऊल परमेश्वरामध्ये क्लिअर होता. देवा ह्या मेलेल्या तरुणाला यासाठी उठव की तुझ्या सेवकाचे संदेश ऐकताना एक पुरुष मेला असं लोकांनी तुझ्या संदेशाबद्दल तुझ्या सेवकांबद्दल म्हणू नये, म्हणून ह्या मुळा परमेश्वर तू उठव. कुठेतरी प्रेषित पाऊल अशी गोष्टी म्हणला असणार आहे. त्या बहिणीबद्दल जी मंडळीसाठी खूप चांगले चांगले कपडे करून विकत होती तिच्याबद्दल मंडळी स्पष्ट सांगितली, प्रेषित प्लीज ह्या स्त्रीला मरू देऊ नका, कारण ही मंडळीला परमेश्वराच्या लोकांना परमेश्वराच्या मंडळीला हातभार लावण्यासाठी इतकं पुरवठा करते की जर ती गेली तर परमेश्वराच्या मंडळीला पुरवठा करणाऱ्यांपैकी एकाचा खूप मोठा हात आपल्या मंडळीवरून निघून जाईल. त्यामुळे ही मरणं परमेश्वराच्या मंडळीसाठी फायद्याचं नाही आहे, परमेश्वराच्या सेवेसाठी फायद्याचं नाही आहे. हिला मरू देऊ नका. त्या बहिणीबद्दल परमेश्वरामध्ये मंडळीची ती इच्छा होती. स्पेसिफिक दावीद स्पेसिफिक होता. तुझं डोकं तुझं शिर धडापासून वेगळं करून आज आकाशातल्या पाखरांना मी ते खाऊ घालीन. अब्राहम स्पेसिफिक होता. अब्राहम स्पेसिफिक होता. अब्राहम विशिष्टता त्याच्या जीवनातून दाखवून देत होता. म्हणून अब्राहमाच्या सोबत राहणारा अब्राहमाचा सेवक एलिएझर हा सुद्धा विशिष्ट शब्द बोलून त्याचं जीवन जगत होता. परमेश्वरा माझ्या धन्याच्या मुलासाठी मी सून बघायला इकडं आलेलो आहे. माझ्या धन्याच्या मुलासाठी मी पत्नी बघायला परमेश्वर इथं आलेलो आहे. माझ्या धन्यासाठी सून बघायला, माझ्या धन्याच्या मुलासाठी पत्नी बघायला मी इथं आलेलो आहे. तर मी प्रार्थना करतो, मी शब्द बोलतो तेव्हा मी जिथं आता पाणी प्यायला जाईन तिथं जी मुलगी पहिल्यांदा येईल मला पाणी पाजेल वचन सांगतं. आणि जी माझ्या उंटांना सुद्धा पाणी पाजेल तीच माझ्या धन्याच्या मुलाकरता पत्नी म्हणून तू दिलेली आहेस, तू पसंत केलेली आहेस असा मी विश्वास ठेवेन. वचन सांगतं एक्झॅक्टली तसंच झालं. रेबेका तिथं आली, तिने एलिएझरला पाणी पाजलं आणि एलिएझरच्या उंटांना सुद्धा पाणी पाजलं. विचार करा, अब्राहमाने एलिएझरला काहीही इतर गोष्टी शिकवून पाठवल्या नव्हत्या, पण एलिएझरने कुठेतरी बघितलं की माझे धनी अब्राहम त्यांच्या जीवनात विशिष्टतेला, त्यांच्या जीवनामध्ये कसंही काहीही ते बोलत नाहीत हे त्याने बघितलं होतं. एलिएझरने बघितलं होतं की गुराखी त्रास देत आहेत, मेंढपाळ भांडत आहेत एकमेकामध्ये, म्हणून डायरेक्टली माझ्या धन्याने पसंत केलं पुतण्याला स्वतःपासून वेगळं करण्याचं डिसिजन. ते धडाधड घेऊ शकतात हे एलिएझर पहिल्यापासून बघत आला होता. अब्राहमाच्या बाबतीमध्ये मोशेच्या आईला निर्णय घेता आला. लक्षात घ्या बहिणींनो, लक्षात घ्या परमेश्वराच्या मुलींनो, आई वडिला समान असणारे जे कोणी तर मोठमोठी लोक असतील त्यासाठी मी बोलतोय. निर्णयक्षम आपण असलंच पाहिजे.
मोशेची आई चक्कर येऊन पडली नाही. मोशेच्या आईला पटकन स्ट्रेचर घेऊन ॲम्ब्युलन्सला फोन करून दवाखान्यामध्ये ICUमध्ये ॲडमिट करायला घेऊन जायची गरज पडली नाही. कारण मोशेची आई स्पेसिफिक होती. देवा, हा मुलगा तू मला दिलायस, ह्याचं संरक्षण देखील तूच करणार. भले मी ह्याला पाण्यावर सोडून देत आहे, भले मी ह्याच्या मागं माझ्या मुलीला पाठवत आहे की बघ बाळा जा, ह्याचं काय होतं काय नाही होत. दरम्यान माझ्या मुलीचा सुद्धा सांभाळ करशील, दरम्यान माझ्या ह्या बाळाचा सुद्धा तू सांभाळ करशील. 3 महिने एवढंच मोशेचं वय होतं. 3 महिने बायबल सांगतं स्पष्टपणे. कारण त्यातही त्याला सांभाळणं अवघड झालं होतं. तो रडायचा, दिसायला सुंदर पण होता. ती स्पेसिफिक होती. ह्याचा परमेश्वर बिलकुलसुद्धा नाश होऊ देणार नाही. ह्याला बिलकुलसुद्धा परमेश्वर इतर कुठल्याही वाईटाच्या आहारी जाऊ देणार नाही. ती स्पेसिफिक असल्यामुळं, ती विशिष्ट, तिच्या वागण्यामध्ये विशिष्टता तिने ठेवलेली असल्यामुळं वचन सांगतं मोशेला वाढवण्यासाठी तिलाच शेवटी बोलवलं गेलं. विचार करा, मिस्रामध्ये तिलाच नेमकं कसं काय बोलवलं गेलं असेल बरं? कारण ती स्पेसिफिक होती. तिच्या जीवनामध्ये पंचायत नव्हती, तिला कोडी नव्हती तिच्या जीवनामध्ये. ती स्पेसिफिक होती, स्पेसिफिक विशिष्ट होती ती जीवनामध्ये तिच्या. तसं तुम्ही आणि मी आपल्या जीवनामध्ये विशिष्ट असलं पाहिजे. परमेश्वराकडे मी एकदाच प्रार्थना केली होती, परमेश्वर मला ह्यासाठी तुझं वचन समजावून सांग की मी तुझ्या इतर लेकरांना ते समजावून सांगू शकेन. तो माझा शब्द आणि आजपर्यंत मी त्या शब्दाचं एकदम व्यवस्थित पालन करत आहे. म्हणून आजही आणि इथून पुढेही परमेश्वर त्याचं वचन मला समजावून सांगत राहणारच आहे. ख्रिस्ती येशूच्या नावात आमेन. मी स्पेसिफिक होतो, देवा मला इतरांना समजावून सांगण्यासाठी वचन समजावून सांग. तसं तुम्ही स्पेसिफिक व्हा. माझ्या आजारांना यासाठी माझ्यातनं दूर कर परमेश्वरा. जे काही रोग मला त्रास देत आहेत त्या रोगांना माझ्यातनं ह्यासाठी घालव की त्या रोगाने जे ग्रस्त आहेत, त्या आजाराने जे ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी मी तुझ्याकडे प्रार्थना करेन, न घाबरता, न लाजता, न भीता, उघडपणे. त्या लोकांना त्या आजारापासून, त्या रोगांपासून सुटकारा तुझ्याकडनं मिळवून देण्यासाठी मी त्या लोकांसाठी प्रार्थना करेन तुझ्याकडे परमेश्वरा आणि त्यांना आरोग्य मिळवून देईन. म्हणून तू आज मला अमुक अमुक आजारापासून, अमुक अमुक रोगापासून कायमची सुटका मिळवून दे. मग बघा परमेश्वर कसं कार्य करतो. आपल्याला सगळ्यांना परमेश्वरामध्ये ही गोष्ट व्यवस्थितपणे समजणं गरजेचं आहे. जीवनामध्ये विशिष्ट असणं, जीवनामध्ये एखाद्या गोष्टीबाबतीत ठाम असणं दर्शवतं की आपण परमेश्वरामध्ये स्थिर आहोत का हतबल आहोत. आपण परमेश्वरामध्ये मजबूत झालेले आहोत, मुळावलेले आहोत की अजून पण परमेश्वरामध्ये आपण तरंगत आहोत. आपल्या प्रार्थनेच्या शब्दावरनं कळतं. त्यामुळं आपली प्रार्थना परमेश्वरामध्ये विशेष करून मान्य होण्याकरता म्हणजे सगळ्यांना विनंती आहे, आपल्या प्रार्थनेमध्ये विशिष्ट शब्द वापरायला चालू करा. विशिष्ट शब्द ठरवून प्रार्थना करा. ठरवून तुमच्या मुलांचं परमेश्वराने लग्न का लावून द्यावं, परमेश्वराने तुम्हाला चांगली सून का द्यावी, परमेश्वराने तुम्हाला चांगला जावई का द्यावा. आतापर्यंत आपण बघितलंय त्या काचं उत्तर शोधा आणि मग प्रार्थना करा. काही जण प्रार्थनेला बसतात आणि मग विचार करतात प्रार्थना काय करू, प्रार्थना काय करू, प्रार्थना काय करू. वर्क करत नाही, काम करत नाही. असं प्रभू येशू ठाम होता, परमेश्वरा हा प्याला मला प्यायची इच्छा नाही आहे, तरीही जर तुझी इच्छा असेल आमेन, मी तयार आहे. प्रभू येशू ठाम होता, देवा मी हा प्याला पिण्याकरता तयार आहे, जर तुझी इच्छा असेल तर. म्हणजे जर परमेश्वराची इच्छा नसली असती तर प्रभू येशू वधस्तंभावर गेला नसता. आणि आपल्यापैकी काही जण माणसं म्हणतात एखाद्या जीवनामध्ये एखादी अडचण कसं काय आली, अरे जर परमेश्वराची इच्छा होती की प्रभू येशूला वधस्तंभावर खेळावं तर एखाद्याच्या जीवनामध्ये एखादी अडचण येणार किंवा नाही येणार हे सांगणारा तू कोण. लगेच माणसं म्हणत बसतात त्याने काय पाप केलं असेल म्हणून अडचण आली असेल, त्याने काही परमेश्वराविरुद्ध वागणं केलं असेल म्हणून परमेश्वर त्याला गाडीवरून पाडलं असेल, म्हणून परमेश्वर त्याचा ॲक्सिडेंट केला असेल. अरे ठीक आहे, असं म्हणणाऱ्या माणसांनो त्याच माझ्या परमेश्वराने त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता, पश्चाताप करायला लावण्याकरता
तो अपघात माझ्या जीवनात घडवला आणि जेव्हा मी पश्चाताप केला परमेश्वरामध्ये, आज तोच मी परमेश्वराचा सेवक संदेष्टा त्याच माझ्या पायावर कुठल्याही ऑपरेशनशिवाय, कुठल्याही काय म्हणायचं त्याला, गोळ्यांच्या जीवावर न जगता परमेश्वरामध्ये आनंदी जीवन जगत आहे. कशामुळं? कारण मी स्पेसिफिक त्या दिवशी झालो ज्या दिवशी माझा अपघात झाला. देवा, या पायाचा उपयोग तुझ्याकरता संदेश सांगायला मी उपयोग करीन. बस या पायाला तू सांभाळ, या पायावर माझ्या शरीराला पण तू सांभाळ. मी विशिष्ट शब्द वापरले आणि परमेश्वराने देखील मला विशेष करून माझ्या पायासाठी आशीर्वाद दिला. आपल्या सगळ्यांना परमेश्वरामध्ये हे आज व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. आपल्या प्रार्थनेचे विषय जर व्यवस्थित नसतील तर परमेश्वर देखील आपल्या प्रार्थना मान्य करणार नाही. सगळेजण आज परमेश्वरामध्ये हे समजून घेऊया. प्रार्थना विशेष प्रकारे करणं आपल्या सगळ्यांसाठी खरोखर खूप गरजेचं आहे. खूप 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 गरजेचं आहे. म्हणून माझी विनंती आहे प्रत्येकाला, प्रार्थना करण्याअगोदर थोडंसं मनन करा. तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयासाठी प्रार्थना करायची आहे, त्या विषयासाठी तुम्ही प्रार्थना काय करणार आहात, आणि याकरता आराधना गरजेची आहे. कारण आराधना आहे ना परमेश्वराची, आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस ती एक वातावरण आपल्याला तयार करून देते, ज्या वातावरणामुळे आपल्याला परमेश्वर समजून सांगायला चालू करतो. एखाद्या विषयासाठी तू प्रार्थना काय करावी, एखाद्या विषयासाठी तू प्रार्थनेत शब्द काय वापरावेत, हे परमेश्वर आपल्याला त्यावेळेस सांगतो ज्यावेळेस आपण आराधनेच्याद्वारे परमेश्वरासमोर जातो. ज्यावेळेस आपण आराधनेच्याद्वारे परमेश्वराच्या उपस्थितीत एंट्री करतो, प्रवेश करतो, त्यावेळेस परमेश्वर स्वतः आपल्याला सांगायला चालू करतो की आपण काय प्रार्थना करावी, कशी करावी. म्हणून आराधना गरजेची असते. म्हणजे प्रत्येकाला विनंती आहे, आता इथून पुढे आपण प्रार्थना करताना पहिल्यांदा आपल्या प्रत्येक प्रार्थना विषयासाठी काय प्रार्थना करायची आहे त्यासाठी स्पेसिफिक आता व्हायला तयार करू स्वतःला. पहिल्यांदा आपण परमेश्वरामध्ये खरोखर स्थिर होऊया. नंतरच परमेश्वर दोषों के पिता आपल्या प्रार्थनांचं उत्तर देईल, हा विश्वास आपल्याला ठेवता येईल. परमेश्वर धन्यवाद.